तर मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. वांगी न आवडणारे सुद्धा अगदी चाटून पुसून भाजी आवडीने खातील अशी एक नंबर भरल्या वांग्याची ही भाजी लागते. तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता भाजी करण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिला मसाला तयार करणार आहे. त्यासाठी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण छोटा आहे त्यामुळे 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं आणि मूठभर कोथिंबीर घेतलेले आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि अगदी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊ. वाटण जास्त पातळ असं करायचं नाही, असं घट्टसर करायचं म्हणजे मसाला मस्त तयार होतो आणि भरल्या वांग्यामध्ये भरला जातो. आता हे वाटण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालू. जाडसरच कूट घाला म्हणजे मस्त भरली वांगी चवीला लागतात. त्याचबरोबर 2.5 चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता. 1 चमच्याला थोडा कमी गरम मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर भरल्या वांग्यासाठी मसाला आपला तयार झालेला आहे. तर इथं मी 5 वांगी घेतलेले आहेत. आता चाकूच्या सहाय्याने वांग्यावरचे जे काटे असतात ते आपण काढून टाकू आणि देठाचा भाग थोडासा मी कापून टाकलेला आहे. या पद्धतीने बघू शकताय वांगी आपण आता चिरून घेऊ. पूर्ण वांगी चिरायची नाहीत. अर्धवट वांगी चिरलेले आहेत म्हणजे वांग्यामध्ये मसाला चांगला बसतो. चिरल्यानंतर वांगी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे काळी पडत नाहीत. याच पद्धतीने आता उरलेली आपण वांगी आहेत ती चिरून घेऊ. तर भरल्या वांग्यासाठी चिरलेली वांगी मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत. आता एक एक करून यामध्ये मसाला भरून घेऊ. तर जास्त मसाला दाबून असा भरायचा नाही, अगदी अलगद भरायचा. तर या पद्धतीने बघू शकताय तयार केलेला मसाला मी वांग्यांमध्ये भरलेला आहे. उरलेला जो मसाला आहे तो वांगी परतल्यानंतर तेलामध्ये परतणार आहे. आता भरली वांगी करण्यासाठी कढईमध्ये 1.5 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल आता गरम झाल्यानंतर यामध्ये मसाला भरलेली वांगी आपण घालू आणि साधारण अर्धा मिनिट ही वांगी तेलामध्ये आपण परतून घेऊ. आलटून पालटून ही वांगी बारीक गॅस करून चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. वांगी थोडी परतून घेतल्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो आपण आता यामध्ये घालू आणि बारीक गॅस करूनच हा मसालासुद्धा वांग्यांसोबत चांगला परतून घेऊ म्हणजे तयार केलेला मसालासुद्धा चांगला परतला जातो. तर वांग्यांसोबत मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी घालू. ज्या ताटामध्ये मी मसाला केलेला त्याच ताटामध्ये पाणी घालून वांग्यांमध्ये मी घातलेला आहे. तर साधारण 1 ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी मी घातलेलं आहे. आता भाजीला उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करून यावरती 6 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवू म्हणजे एका बाजूने वांगी चांगली मऊ अशी शिजली जातात. तर जवळजवळ 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. वांगी बघू शकताय एका बाजूने चांगली मऊ अशी शिजलेली आहेत. आता आपण वांग्याची बाजू पलटून घेऊ. सर्व वांगी चमच्याने चांगली पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा वांगी चांगली झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. तर थोड्या वेळानंतर मस्त चमचमीत अशी भरली वांगी आपली तयार झालेली आहेत. मस्त वांग मऊ असं शिजलेलं आहे. वांग्याचा मसाला बघू शकता एकदम चमचमीत असा तयार झालेला आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. गरम गरम भाकरीसोबत हे भरलं वांग खायला एक नंबर असं लागतं. जास्तीचे मसाले न वापरता अगदी झटपट असं हे भरलं वांग तयार होतं आणि करायला सुद्धा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला जर ही भरल्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.